हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर चला, हा व्हिडिओ आहे गुरुवारचा व्हिडिओ आहे. हा सकाळपासूनचे रुटीन आहे, म्हणजे 7 वाजल्यापासूनचे आहे. कारण किती थंडी असल्यामुळे ना सकाळी एक लवकर उठायला नको वाटतं. त्यामुळे मी थोडा उशिराच उठते. आता 6-6:30ला उठत असते. पण फारसं जे बी काही काम आहे झाडून वगैरे सडा, तर त्यामुळे आंघोळ वगैरे करायला थोडा उशीरच लागतो. म्हणून म्हणलं की चला आता 7 वाजल्यापासूनचे रुटीन धरू. जास्त बी सकाळी करायचं म्हणलं ना तर पुरी उठत नाहीत, मग मोबाईल धरायला कोणी नसतं, मग मोबाईल धरायचं कोडं पडतं. त्यामुळे तर चला, इथं आता सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाली. आता चालू आहे देवपूजा. तर इथे बघा, मी मागे एकदा म्हणजे जेव्हा हळदी कुंकाला गेले होते लक्ष्मीच्या टाईमला, तर तेव्हा हे रोपटं घेऊन आले होते तिकडून. तुम्हाला सांगितलं होतं की स्वामींसाठी हे पिवळ्या फुलाचं झाड लावलेलं आहे मी. तर किती छान फुलं लागत आहेत बघा. आपण स्वतः जेव्हा फुलाचे झाडं लावतो ना, तर तेव्हा त्याचे फुलं आपण तोडतो ना, तर तेव्हा तो वेगळाच आनंद असतो. कारण खूप भारी वाटतं आपण स्वतः लावलेल्या झाडाचे फुलं तोडायला. भारी वाटतं फुलं तोडायला आपण स्वतः जेव्हा लावतो तेव्हा. आणि जेव्हा दुसऱ्याच्या इकडून आणायचं असतं ना, तर तेव्हा आपला जीव थोडा म्हणजे कात्रीत असतो की आपण फुलं तोडायला, ते काय म्हणतायत, काय बोलतील, रागावतील का आपल्याला फुलं तोडताना, की असा आपल्या मनामध्ये विचार असतो. पण तसं तर फुलं आणूनही म्हणतात देवाला. दुसऱ्याने लावलेल्या झाडाचे फुलं आणायचे आणि आपल्या देवाला व्हायचं हे योग्य नाही. विचारून फुलं आणायची, कधी पण न विचारता कधी आणायची नाही ती. पण विचारल्याच्या नंतर ना सगळे बायकांचे मनं एकसारखे नसतात. कोणत्या बायका घेऊन जा म्हणतात, नाहीतर कोणत्या बायका म्हणतात नाही आम्हाला लागतात फुलं, नाही घ्यायचे. नाही तर मग एक बायकाला तर अशी सवय असती ना, एवढ्या घाण शिवाय देतात ना मागं पुन्हा नंतर, की आमच्या झाडाची फुलं का तोडले, एवढ्या शिवाय देतात ना, बापरे बाप. मग त्याच्याऐवजी नाही झाडाला म्हणजे देवाला फुलं नाही वाहिलेले चांगलं असं वाटतं एक एवढ्या एक बायका बोलतात. त्यामुळे मग मी तर कुठं फुलाला जातच नाही. मी तर कधीतरी एखाद्या वेळेस जाते, जेव्हा मला पूजा वगैरे मांडायची असते, म्हणजेच गुरुवार वगैरे काय धरले असले, समजा मला लक्ष्मीची जरी पूजा मांडायची असेल तरच मी जाते. तर ते पण एक मुस्लिमचं घर आहे, तर त्यांच्यात लाल फुलाचे झाड आहेत, तर तिथूनच मी आणते. का तर तिथं कोणी काही बोलत नाही, कारण दुसरीकडे मी कुठंच कधी फुलाला जात नाही. एक ठिकाणी जाते तर ते पण स्वतःहून सांगतात की फुलं घेऊन जात जावं आमच्यातले म्हणून. त्यामुळे तर ते पण मी सारखं जात नाही, कधीतरी 4-8 दिवसातून 15 दिवसातून असं जाते एखाद्या वेळेस. तर असं चला, इथं आता मी म्हणजे गॅसची पूजा केली, तुळशीची पूजा केली, आणि आता देवपूजा पण निम्मी करून घेतली, निम्मी राहिली होती. पण समूच्या डब्याला उशीर झाला असता, त्यामुळे मी अर्धीच देवपूजा वगैरे केली आणि स्वयंपाकाला लागली आता इथं. कारण समूला डब्याला द्यायचं होतं मला, आणि शिवानीला पण मटके खाऊन जायची होती. ही मटकेच म्हणजे मूग आहेत मोड आलेले, तर ते शिवानीला पण खाऊन जायचं होतं आणि समूला पण डब्याला द्यायचं होतं. त्यामुळे मी अर्धीच देवपूजा ठेवली आणि आता इथं म्हणजे स्वयंपाकाला लागली मी आता इथं. तर इथे बघा, मी अगोदर मूग जे होते तर ते भाजून घेतले, थोडेसे कच्चे टाकले तरी चालतं, पण कच्चे एवढे व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे मी थोडंसं अगोदर भाजून घेतले होते. आणि कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे ऑप्शनल आहेत, आपण टाकले नाही टाकले तरी चालतात, पण आमच्यात आवडतात त्यामुळे मी टाकले होते. आणि थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा, म्हणजेच पाण्याचा शितोडा जर मारला ना तर ती एकदम मऊ, आपल्या पोह्यासारखं मऊ होतात एकदम. त्यामुळे नाही पाणी मारलं तरी चालतं, पण जेवढी जास्त मऊ असेल ना तर तेवढं आपल्याला पण खायला छान वाटतं. त्यामुळे थोडंसं शिजवलं ना तर छान लागतं. त्यामुळे मी थोडासा पाण्याचा शितोडा मारला आणि शिजवून घेतलं. हळद वगैरे, मीठ, चटणी जे बी काय आहे आपलं, जे आपल्याला टाकायचं ते टाकू शकतो ह्याच्यामध्ये. पण मी फक्त कांदा आणि हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणेच टाकलेत, बाकी काही टाकलं नाही. आणि हळद आणि मीठ. तर इथे बघा, तो डबा आहे, तर तो डबा शिवानीच्या मैत्रिणीला द्यायचा होता, कारण तिनं पण शिवानीबरोबर जिम लावलेला आहे. त्यामुळे तिला पण दिलं डब्यात थोडंसं, आणि शिवानीला पण थोडंसं दिलं खायला जायच्या अगोदर, आणि बाकीचं काढून ठेवलं डब्यामध्ये. आणि त्याचकडे इथं आता भेंडीची भाजी करायला चालू आहे. तर भेंडीची भाजीला आज मी शेंगदाण्याचं कूट वापरणार नाही आहे, तर आज मी बेसन पीठ वापरून भेंडीची भाजी करणार आहे. मसाला भेंडी म्हणलं तरी चालतं. तर ते आधी पीठ भाजून घेतलं मी थोडंसं, कारण न भाजता जर पीठ वापरलं ना तर त्या पिठाचं पीठ तसंच कच्चं असल्याने वाटतं. त्यामुळे भाजून घेतलं थोडंसं मी. आणि आता इथं तेल टाकलं आणि तेलामध्ये लसूण, जिरे, मोहरी आणि टमाटर टाकले. टमाटर पण टाकू वाटलं आपल्या इच्छेनं, टाकू वाटलं टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं, पण माझ्याकडे होतं चिरलेलं त्यामुळे मी टमाटर पण टाकलं त्यामध्ये.
आणि भेंडी आहे ते चांगलं परतून घेतली, कमीत कमी 5 ते 10 मिनटं परतून घेतली, कारण भेंडी अगोदर भाजून घ्यायला पाहिजे होती, पण मी भाजून घेतली नव्हती, डायरेक्ट तेलामध्येच कमीत कमी 10 मिनटं तरी परतून घेतली. कारण एवढा टाईम जर तुम्हाला दाखवायचं म्हणलं असताना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी जास्त परतलेलं दाखवलं नाही. तर इथे बघा भेंडी चांगली परतून घेतली आणि नंतर मग चटणी, मीठ, धने पावडर सगळं ॲड केलं आणि बेसन पीठ पण जे मी भाजून घेतलं होतं तर ते पण त्यात ॲड केलं आणि ताट झाकून ठेवलं. आणि आता बघा आपली भेंडी तयार झाली इथं. तर इकडं भेंडी माझी म्हणजे मला भाज्या करायच्या होत्या, भाजी आणि मटकी करून घेतली. तोपर्यंत बाहेर काकून एका बाईला थांबवलं केसावर कपडे भांडे घेण्यासाठी, कारण मी काकूला खूप वेळेस सांगते की एवढे अर्जंट तुम्ही काही करत जाऊ नका की घेऊ निवांत, पण काकूचं नाही. थोडे किस्से जमा झाले लगेच घ्यावं काहीतरी. मी घरात कामात असले तरी काकू बोलवणार म्हणजे बोलवणार, हे तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं. तर थोडेसे केस होते तर त्यातच एक टोपलं घेतलं छोटंसं, काही तर धुवायला वगैरे लागतं म्हणून. तर इथं बघा मी देवपूजा करून ठेवली होती, पण रांगोळी वगैरे काढायची राहिली होती, कारण उंबरट्याची वगैरे सगळी पूजा करून घेतली होती. फक्त देवपूजा पण केली आणि रांगोळी वगैरे काढायची राहिली होती आणि आरती करायची राहिली होती. पण म्हणलं आता ते जर करत बसलं तर मग समोरच्या डब्याला भाजीच फक्त होईल. आणि आता देवपूजा पण माझी झाली होती ऑलरेडी, पण आता रांगोळी काढायची राहिली होती. बघा रांगोळी काढलेली आहे, तर आता रांगोळी काढायची आणि फुलं पण राहिलेत थोडेसे. तर आता चला मी रांगोळी काढून घेते, किती बी कामावर उरकले तरी काहीतरी राहतच. चला आता मी रांगोळी काढून घेते. आता मी तर इथे बघा मी चपात्या पण लाटून घेतल्या, समोरचा डबा पण दिला आणि आता इथं आरती राहिली होती आणि रांगोळी राहिली होती, तर तेच रांगोळी पण काढून घेतली आणि आता इथे आरती करायला चालू आहे. कारण आता गणपती बाप्पा बसवलेत ना, मी आता 15 म्हणजे महिना होत आला असेल गणपती बाप्पा काढलेत, तर रोज मला जशी होईल तशी मी आरती करत असते गणपती बाप्पाची आणि स्वामींची आरती पण झाली आता. तर इथे बघा मी सेल्फमध्ये बोलत होते, गणपती मला काकून बाहेर मारली, त्यामुळे इथला पण आवाज कट केला थोडासाच होता. तर इथे बघा माझी फायनली आता देवपूजा आरती वगैरे सगळं काम झाले आणि आता आहे संध्याकाळचा टायमिंग, कारण देवपूजा झाल्याच्या नंतर मी काहीच शूट केलं नाही, डायरेक्ट संध्याकाळचं शूट केलं आहे. कारण आता करायचं आहे मंचुरियन, कारण मंचुरियन करायचं म्हणून बाजारातून आपले जे पत्ताकोबी आहे तर ती आणून ठेवली होती, पण ते करणं काही होत नव्हतं, कारण टमाटे सॉस वगैरे जे बी काय सॉस आहे त्याला लागणारे तर ते संपले होते. मग ते काय आणणं होत नव्हतं. मग शिवानीने 2 दिवस झाला आणून ठेवले होते, पण बनवणं होत नव्हतं, कारण रोज घोकतं माणूस पण बनवणं होत नाही. तर हा बघा हाच कोंडा सकाळी घेतला होता आज, तर त्यातच आता उद्घाटन करायला चालू आहे. तर मंचुरियन मी बारीक चिरून घेतलं, कोण कोण मिक्सरमधून काढतं, अगर कोण खिसून घेतं, आपल्याला जसं योग्य वाटेल तसं, पण मी तर ना बताईनच कापून घेतलं बारीक एकदम. तर बघा किती बारीक झाले की जसं ओळखायला पण येणार नाही की मी हातानं चिरले, एवढं बारीक ते पत्ताकोबी झाले. तर त्यामध्येच मी थोडंसं कांद्याची पात ॲड केली आणि आपलं मैदा 1 वाटी आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलं मी आणि धने पावडर, चटणी, मीठ आपल्या आवडीनुसार आपल्याला जे बी काय ॲड करायचं आहे तर ते ॲड करायचं त्याच्यामध्ये. आणि इथं आता सगळे सॉस टाकायला चालू आहे, चिली सॉस, टमाटा सॉस आणि सोया सॉस, हे तिन्ही पण सॉस मी त्यात 1 चमचा ॲड केला आहे आपल्या आवडीनुसार. तर इथे बघा तिमल्याला माझ्याकडून व्हिडिओ जरा म्हणजे घेण्यात आला नाही मला, त्यामुळे डायरेक्ट गोळे बनवलेलंच घेतले मी. तर त्यातच ॲड करायचं, त्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही, कारण पत्ताकोबीला पाणी सुटतं, त्यामुळे त्यातच जेवढं लागेल तेवढं पीठ टाकून मी मळून घेतलं आणि नंतर गोळे बनवले. तर आता इथं गोळे तळायला चालू आहेत. तर तळताना ना आपला जो गॅस आहे ना तो एकदम स्लो गॅस ठेवायचा. तुम्ही जर फुल गॅस केला ना तर मधून पूर्ण आपले जे मंचुरियन आहेत तर ते सगळे कडक राहतात, म्हणजे मध्ये कच्चे तसेच राहतात आणि वरूनच फक्त कडकपणा येतो, मग ते व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे थोडा उशीर लागतो मंचुरियन बनवायला, पण स्लो गॅसवरच बनवायचे तरच आपले मंचुरियन चांगले होतात मधून आणि बाहेरून. तर इथे बघा मंचुरियनचा तुम्ही आवाज ऐकला की किती कडक मंचुरियन झालेत. तर आता इथं मंचुरियनला परतून घ्यायला चालू आहे, म्हणजेच आपल्याला तसंच जर खायचं असलं तर तसंच पण खाऊ शकता, पण आम्ही फोडणी देणार आहेत डबल एकदा, कारण जास्ती जी आवड असते कोणाला कसं आवडतं. तर इथं बघा तर आमचा मेनू आहे ना, तर माझा
म्हणा शिवानीचा म्हणा, जेव्हा स्वयंपाक चालू असतो ना संध्याकाळचा, तर तेव्हा हमखास फ्रीजवर येऊन बसतो आमच्याकडे बघत आम्ही स्वयंपाक कसा करतो काय करतो, एवढ्या बारकाईनं बघतो ना तो. एक ना एक गोष्ट व्यवस्थित बसून बघतो. जोपर्यंत आमचा स्वयंपाक होत नाही ना तोपर्यंत तो फ्रीजवरचा उठत नाही. कशामुळे बसतो काय बसतो आता हे आम्हाला पण काही कळणार नाही, पण नित्यनेमानं रोज स्वयंपाक करताना तो फ्रीजवर येतो म्हणजे येतो फिक्सच स्वयंपाकाच्या टाईमला. तर असो, इथं आता बघा मी पहिल्यांदा कांदा टाकून घेतला आणि नंतर मग लसूणची पेस्ट टाकली. कोण कोण तुकडे टाकतात लसणाचे, पण मी पेस्टच करून टाकली कारण ती लसणाचे तुकडे आवडत नाहीत त्यामुळे. तर नंतर कांद्याची पात टाकून घेतली आणि शिमला मिरची एक टाकली त्यामध्ये. आणि नंतर मग जे बी काही टमाटे म्हणजे सॉस होते सगळे तिन्ही सॉस, तर ते तिन्ही पण सॉस टाकून घेतले 2-2 चमचे. सोया सॉस, चिली सॉस आणि टमाटो सॉस हे तिन्ही पण सॉस टाकून घेतले आणि चांगलं हलवलं कारण ते नंतर घट होतं. जास्त पण घट्ट नको आहे त्यामुळे 2 वाट्या तरी पाणी टाकावं लागतं त्यामध्ये. तर मी 2 वाट्या पाणी टाकलं आणि एकदम मस्तपैकी शिजवून घेतलं. आपण भाजी करताना जेव्हा आपण गिरवी करतो ना तर त्या टाईपसारखंच करायचं असतं. तर आता इथं मी पूर्ण म्हणजे सॉस टाकल्याच्या नंतर कॉर्नफ्लॉवर पावडर जे होतं तर त्याचं पण पाणी करून घेतलं होतं, तर ते पण मी त्यामध्ये ॲड केलं. आणि नंतर बघा किती घट्ट झाले. तर मी याच्यात 2 वाट्या पाणी टाकलं होतं आणि हे मस्तपैकी शिजवून घेतलं आणि नंतर त्यामध्ये मंचुरियन ॲड केले. आणि आता फायनली आपले मंचुरियन तयार झालेत. आणि वरून थोडीशी डेकोरेशनसाठी म्हणून कांद्याची पात आणि पत्ताकोबी टाकायची होती, पण पत्ताकोबी ठेवायचं विसरले त्यामुळे फक्त कांद्याची पात ॲड. चला आता 9:30 वाजलेत. आता चालू झाला आहे पाऊस चालू झाला आहे आमच्याकडं. आता जेवणं वगैरे झालेत. आज केलं होतं मंचुरियन, तुम्ही तर पाहिलंच. आता तसं झोपायचा टाईम झाला आहे सगळ्यांचाच, पण माझं चालू आहे शिवणकाम. हे बघा मी मशीनवरच आहे बसलेली. हे ब्लाऊज चालू आहे शिवायला माझं. 2 दिवस झालं कटच करते कारण लाईट काही तिघत नाही आहे. सारखं लाईट जाते राहते. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल, मोठा म्हणजे बराच मोठा झाला असेल. तर असो, आज सकाळपासूनची जी रुटीन होती तर ती दाखवलेली. सकाळी आज शेवटचा गुरुवार होता. आज आम्हाला पूजा वगैरे तर काही मांडायची नाही, पण आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे हळदी कुंकाला गेले होते 2-4 ठिकाणी. त्यामुळे हळदी कुंकू वगैरे लावले तर सगळं नाकावरच पडले माझ्या, किती पुसलं तरी पण. तर चला आता व्हिडिओचा एंड करते कारण व्हिडिओ बरेच मोठे होत आहेत आत्ता, त्यामुळे. अरे देवा, माझी साईड पिन निघाली वाटतं. तर चला, संध्याकाळचा टाईम झाला आहे आता. तर चला मी व्हिडिओचा एंड करते. बाय. स्वामी समर्थ. गुड नाईट.